बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातम्या बघूयात थोडक्यात। सुरुवातीची बातमी आज 25 डिसेंबर अर्थात क्रिसमस आहे। मुंबईतल्या माहीमधल्या सेंट मायकल चर्चमध्ये रात्री 12 वाजता येशूची सामूहिक प्रार्थना पार पडली। यावेळी सगळ्यांनीच नाताळचं जल्लोषात स्वागत केलं। वसईमध्ये देखील नाताळ निमित्तानं मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते। इथे सगळेच जण आजच्या क्रिसमस फेस्टसाठी उत्सुक असतात। काल तिथे देखील जोरदार तयारी सुरू होती। वसईतली दृश्य आपण बघतोय। ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ उत्सवाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे ख्रिस्ती बांधवांनी आज आनंदाचं वातावरण तर ते आहेच आणि त्याचबरोबर शहरातल्या विविध चर्चमध्ये सजावट देखील करण्यात आली। गेल्या 2 दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जात आहे। भुसावळमधली देखील ही दृश्य आपण बघतोय। आता जाऊयात कोकणात। देवबागमध्ये देखील क्रिसमस उत्साह पाहायला मिळतोय। या निमित्तानं सिंधुदुर्गातल्या चर्चमधून नाताळची कोकणी भाषेतली गाणी गायली जात आहेत। तर पुण्यातही नाताळ निमित्तानं बाजारपेठा सजल्या आहेत। कॅम्प परिसरात नाताळचा जोरदार उत्साह पाहायला मिळतो। इथली चर्चेस विद्युत रोषणाईनं नटली आहेत आणि बाजारपेठांमध्ये देखील नानाविध आकारातल्या क्रिसमस ट्री, लाल टोप्या परिधान केलेले सांताक्लॉजच्या बाहुल्या, बरोंगी स्टार्स आणि रिंग्स, बेल्स भेटवस्तू घेण्यासाठी गर्दी होताना दिसत होती। नाताळ म्हटलं की सांताक्लॉज आणि त्याचं मुलांमध्ये असलेलं आकर्षण असतंच आणि या निमित्तानं घाटकोपरच्या विद्याभवन शाळेत सांताक्लॉज आला होता। या सांताक्लॉजनं मुलांना चॉकलेट्स, केक आणि काही भेटवस्तू देखील दिल्या। नाताळचं आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोवा दरवर्षीप्रमाणे सज्ज झालाय। क्रिसमससाठी मुख्य आकर्षण असलेल्या केकसाठी केक शॉप देखील सजलेले आहेत। जिंगल बेलचे सूर सगळीकडे ऐकायला मिळतात। गोव्यात क्रिसमससाठी खास गोवन पदार्थांना विशेष मागणी आहे। पार्टीसाठी हॉटेलमध्ये जोरदार तयारी केली जाते। गोव्यात देखील धूमधडाक्यात क्रिसमस साजरा केला जातो। रात्री 12 वाजता गोव्यातल्या पणजीमध्ये एका चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली। इथे आबालवृद्ध सहभागी होत असतात। क्रिसमसचं जोरदार इथे येशू ख्रिस्ताच्या जन्माचं जोरदार स्वागत केलं जातं। आता जाऊयात राजधानीत गोलडाकखाना चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना पार पडली। सगळ्या चर्चला इथे आकर्षक विद्युत रोषणाईनं नटवण्यात आलं होतं। इथे येशू ख्रिस्तासमोर कॅन्डल लावून प्रार्थना देखील करण्यात आली आणि हा सगळा परिसर असा सुंदर उजळून निघालेला होता। कॅन्डलच्या उजेडाप्रमाणे पुढचं आयुष्य असंच प्रकाशमय होत राहो अशी प्रार्थना नागरिकांनी येशूजवळ केली। तर त्रिवेंद्रममध्ये देखील क्रिसमसचा उत्साह पाहायला मिळाला। चर्चमध्ये येऊन मध्यरात्री येशूची प्रार्थना करण्यात आली। सर्वच वयोगटातले लोक नाताळचं स्वागत करण्यासाठी इथे गोळा झाले होते। एकमेकांना त्यांनी भरभरून शुभेच्छाही दिल्या। त्रिपुरामध्ये देखील आगरतळा परिसरात क्रिसमसचा उत्साह जोरदार होता। इथे देखील रात्री 12 वाजता सामूहिक प्रार्थना पार पडली आणि त्यानंतर कॅरोल्स गात इथे सगळ्यांनीच आपला आनंद व्यक्त केला आणि एकमेकांना शुभेच्छाही दिल्या। आता जाऊया चेन्नईमध्ये। तिथे देखील सामूहिक प्रार्थना पार पडली आणि त्यानंतर कॅरोल्स गाण्यात आले। येथे बच्चे कंपनीपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आनंदात सहभागी झाले होते। आता जाऊयात कानपूरमध्ये। नाताळच्या पूर्वसंध्येला काल सांताक्लॉज मुलांच्या भेटीला आला होता। यावेळी सांताक्लॉजनं मुलांची गप्पा देखील मारल्या, चिमुकल्याने यावेळी सांताक्लॉज सोबत फोटो सेशन देखील केलं। तर शिमलामध्ये शाकाहारी क्रिसमस साजरा करा असा संदेश देत सांताक्लॉज रस्त्यांवर फिरत होता। लोक या सांताक्लॉज सोबत फोटो देखील काढतात। द मेक्सिकोमध्ये बाळ येशूची जगातली सर्वात मोठी प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे, जी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी या प्रतिकृतीला आवर्जून इथे लोक भेट देतात।
पेरूमध्ये मिरियम वेलेन्सिया इथे येशूच्या जन्माच्या 333 विविध दृश्यांचा संग्रह करण्यात आला. गेली 28 वर्ष येशूच्या प्रतिकृती इथे गोळा केल्या जात आहेत. या संग्रहात येशूच्या जन्माची विविध 333 दृश्य आहेत. प्रत्येक दृश्य वैविध्यपूर्ण असं आहे आणि तिथे देखील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पेरूमधले रस्ते आकर्षक पद्धतीने देखील सजवण्यात आले. तिथे ख्रिसमसचं जोरदार स्वागत होतंय आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देखील इथे रस्ते प्रकाशमय झालेत. इथे लोक आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमसचा आनंद लुटताना दिसतात. तुर्कस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येत शुभेच्छा दिल्या आणि येशूची सामूहिक प्रार्थना काल मध्यरात्री केली. इस्तंबूलमध्ये देखील सर्वात मोठ्या रोमन कॅथलिक चर्चमध्ये ही प्रार्थना मध्यरात्री पार पडली. आणि आता बघूयात इतरही बातम्या. राज्यातली बातमी आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला. 30 डिसेंबरला विधिमंडळाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडेल. उपमुख्यमंत्री पद आणि महत्त्वाचे नेते मंत्री म्हणून शपथ घेणार असल्यानं हा सोहळा भव्य दिव्य असणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यात कर्जमाफीवर सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय. अधिवेशनात जाहीर केलेल्या कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या खातेदार शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सखोल चर्चा झाल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिल्याचं कळतंय. 16 नोव्हेंबर 2013 राज्य सरकारनं स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीनं हा प्रस्ताव सादर केला होता आणि हा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातच प्रलंबित आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वंचितचं उद्या म्हणजे 26 तारखेला दादरमध्ये धरणं आंदोलन आहे. याबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळते. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडी आता रस्त्यावर उतरणार आहे. पुण्यात शरद पवारांची होणारी बहुचर्चित मुलाखत पुढे ढकलण्यात आली. 19व्या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे कलावंत संमेलनात संजय राऊत पवारांची मुलाखत घेणार होते, पण मंत्रिमंडळ विस्तारामुळे पवारांची मुलाखत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कळते. अमृता फडणवीस यांची ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर टीका सुरूच आहे. अमृता यांच्या फोटोला शिवसैनिक चप्पल मारण्याचा व्हिडिओ आलेला होता आणि त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट केलंय, दिखाओ चप्पल फेको पत्थर ये तो शौक है पुराना आपका, असं म्हणत अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा सेनेवर जोरदार निशाणा साधलाय. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्यानं शिवसैनिकांनी एकाचं मुंडन केल्याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी आपलं मौन सोडलंय. ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलंय. आदित्य ठाकरेंनी हे ट्विट करून शिवसैनिकांना एक प्रकारे हे आवाहन केलंय. देशात नोटबंदी झाल्यानंतर लोकांना रांगेत उभं राहावं लागलं. शिष्यवृत्तीसाठी तरुणांना रांगेत थांबावं लागतं. आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी देशातल्या नागरिकांना रांगेत उभं करणं ही गोष्ट अतिशय चुकीची आहे असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवर काल त्यांनी निषेध व्यक्त केला. आयआयटी मुंबईमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्या समर्थनार्थ भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काही विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. या कायद्याविषयी जनजागृती करणारं पथनाट्य इथे सादर झालं. या कायद्याच्या समर्थनासाठी मुंबईतल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जनजागृती करण्यासाठी पथनाट्य साकारली जात आहेत. या कायद्याच्या समर्थनार्थ भुसावळमध्ये शहरातल्या श्री अष्टभुजा माता मंदिरापासून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रहिताच्या उपक्रमात बहुसंख्येनं सगळ्यांनीच सहभागी व्हावं असं आवाहन अखिल भारतीय नागरिक मंचातर्फे करण्यात आलं. शहरातल्या विविध संघटनांच्या प्रमुखांनी यात उपस्थिती लावली होती. बातमी हिंगोलीतली. शहरात सीए आणि एनआरसी समर्थनासाठी आणि देशात पोलीस प्रशासनावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजकंटकांकडून होणारे हल्ले पोलिसांवर जे केले जात आहेत त्यात हिंगोली बंद ठेवून शहरातल्या गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मालेगावमध्ये भाजप त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांच्या नेतृत्वात मोर्चा काढत नागरिकत्व कायदा आणि एनआरसीचं समर्थन करण्यात आलं. सटाणा नाका इथून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला आणि त्यानंतर तिथे निवेदन देण्यात आलं. तर शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरणारे 30 डिसेंबरला सांगलीमध्ये या कायद्याच्या समर्थनासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या कायद्याला आपला पूर्णपणे पाठिंबा असेल असं भिडे गुरुजींनी स्पष्ट केलंय. रेती माफियांविरोधात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी धडक कारवाई केली आहे. वसई खाडीमध्ये
अनधिकृतरित्या रेती उत्खनन करणाऱ्यांवर त्यांनी धाड टाकली आहे. कळवा मुंब्रातल्या खाडीत 2 बार्जेस तिकडे पकडण्यात आले. रेती उत्खननाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. नालासोपाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरच्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय. अपघात करणारा वाहनचालक मात्र फरार झालाय. तुळींज पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्जमाफीसाठी भाजप सरकारनं पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले. कर्जमाफीसाठी आता ठाकरे सरकारनं या पद्धतीचा वापर करावा आणि खुल्या पद्धतीचा वापर केला तर सहकारी बँका सरकारच्या पैशावर डल्ला मारतील असा आरोप सुभाष देशमुख यांनी केलाय. मध्य रेल्वेवर आज कल्याण ते डोंबिवली दरम्यान तब्बल 5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. सकाळी 9:15 नंतर पुढचे 5 तास कल्याण ते डोंबिवली दरम्यान एकही लोकल धावणार नाही. ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचं गर्डर टाकण्याचं काम सुरू होईल आणि त्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आला. कोकणात नाताळ आणि 31साठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. रत्नागिरीतली दृश्य आपण बघतोय आणि इथे कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनी ताजे मासे खरेदी करायला बंदरांवर गर्दी करायला सुरुवात केली आहे. भारतीय नागरिकत्व कायद्याचं समर्थन करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये नागरिकांनी महारॅली काढली होती. विरोधक चुकीच्या पद्धतीनं या कायद्याचा अपप्रचार करतात आणि भारतातल्या कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे. या कायद्याला विरोध होत असताना आता त्याच्या समर्थनासाठी देखील लोक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. बातमी सांगलीची रस्त्यावर ग्रीन कॉरिडॉर पाहायला मिळाला. कारण एका ब्रेनडेड झालेल्या महिलेचे यकृत पुण्याला रवाना करण्यासाठी सांगलीत पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर करत हे यकृत पुण्याला रवाना करण्यात आलं. सांगली पोलिसांनी भारती हॉस्पिटलपासून सांगली शहराच्या बाहेर अवघ्या 4 मिनिटात ग्रीन कॉरिडॉर करत गाड्यांना मार्ग उपलब्ध करून दिला. केंद्र सरकारचा एनआरसी आणि सीए हा कायदा रद्द केला जावा या मागणीसाठी पंढरपूर शहरातल्या संघटनांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मध्यवर्ती भागातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या मोर्चात अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. स्वतंत्र विदर्भ राज्य आणि विजेचे दर निम्मे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर 1 दिवसाचं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. 6,71,000 कोटींचं कर्ज असलेल्या राज्यात राहून विदर्भाचा विकास अशक्य आहे असा आरोप या आंदोलकांनी केला. बातमी आहे पुण्यातल्या लोहगाव भागात एका 28 वर्षाच्या परदेशी महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची माहिती कळतेय. तिनं एका दुचाकी स्वराला लिफ्ट मागितली आणि दरम्यानच्या काळात त्यानं त्याच्या मित्राला फोन करून बोलवून घेऊन या महिलेवर लोहगाव इथल्या मैदानात जाऊन बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. पुढची बातमी आहे पुण्यात 1 जानेवारीपासून 2019 पासून पुणे पोलिसांनी शहरात दुचाकी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू केली आहे आणि एका वर्षात पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांकडून 81 कोटींचा दंड वसूल केलाय. कोर्टाच्या निर्णयानंतर हेल्मेट सक्ती करण्यात आली आणि पुणेकरांनी हेल्मेट कितीही नाकारलं असलं तरी पोलिसांनी मात्र कारवाईचा बडगा असा सुरूच ठेवलाय. पुण्यात मनपाच्या पाणीपुरवठा विभागात शहरी भागातच पाणी कपात होत असल्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आलंय. मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्रित येत हे आंदोलन केलंय. कमी दाबानं इथे पाणीपुरवठा होतोय त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला जावा या मागणीसाठी हे आंदोलन काल करण्यात आलं. शहरातल्या बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांना परत पाठवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे मनसेनं केली आहे. मनसेचे पुणे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. या कायद्याची अंमलबजावणी नेमकी कशी आणि कधीपासून करणार हे अजून निश्चित झालेलं नाही, पण तरीही पुण्यात मनसेकडून ही मागणी केली जाते. बातमी आहे खेड तालुक्यातल्या एका अजब चोरीची. हेदली इथल्या प्राथमिक केंद्र शाळेची जुनी इमारत चक्क चोरीला गेल्याची तक्रार ग्रामस्थ सिकंदर बांगी यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षण विभागाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. बातमी नंदुरबारची. जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत 528 अर्ज आतापर्यंत दाखल झाल्याची माहिती कळते. चांदवड तालुक्यातल्या दरेगाव, भोईगाव परिसरात अवकाळी पावसाचं आगमन झालंय. 20 ते 25 मिनिटं इथे दमदार पावसानं परिसराला झोडपून काढलंय. शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. द्राक्ष बागा आणि कांदा पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. आधीच संकटात सापडलेला बळीराजा अवकाळी पावसामुळे आणखीन हवालदिल झालाय. बातमी मुंबईतली. मुंबईच्या बोरिवली आणि विविध परिसरात काही तरुण कॉपर इरिडियम या दुर्मिळ धातूचा वापर करत राईस पुलरचं सर्वेक्षण करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला मिळाली आणि त्यानंतर या 3 जण हे लोकांची फसवणूक करत असल्याचं कळलं होतं. यानंतर गुन्हे शाखेनं कारवाई करत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आला.
मुंबईतल्या चुनाभट्टी इथे रस्त्याचं खोदकाम सुरू असताना जमिनीखालची गॅसची पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे परिसरात गॅसचा उग्र वास पसरला होता. या गॅस गळतीची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली आणि महानगर गॅसला देखील कळवण्यात आलं. मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व्ह बंद करण्यात आला, पण तरी देखील सगळीकडेच भीतीचं वातावरण काल होतं. नाशिकच्या परिसरातली बातमी आहे. सिन्नरमध्ये शेतीच्या वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली, ज्यात एकाचा मृत्यू झाला असं कळतंय. 2 जण जखमी झाले, ज्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त सुपरफास्ट महाराष्ट्र. बाग साप्ताहिक सुट्टीमुळे बंद असते, पण यावर्षी नाताळची सुट्टी आज म्हणजे बुधवारी आली आणि त्यामुळे महापालिकेनं संग्रहालय बुधवारी सुरू ठेवून त्याऐवजी साप्ताहिक सुट्टी गुरुवारी घेण्याचं जाहीर केलंय. नवी मुंबईत कोकण सरस प्रदर्शन सुरू झालंय. कोकण आयुक्तालयाच्या वतीने हे प्रदर्शन 30 डिसेंबरपर्यंत खुलं असेल. बोलापुरातल्या अर्बन हटमध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथे होणाऱ्या शौर्य दिनानिमित्तानं सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी शिक्रापूर इथे एसटी स्टँड परिसरात बॉम्ब निकामी करण्याची रंगीत तालीम केली. 1 जानेवारीला कोरेगाव भीमा इथे शौर्य दिन साजरा केला जातो. नाशिक शहरात महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष कोम्बिंग चेक पद्धत सुरू केलेली आहे. इथे महिलांच्या सुरक्षेसाठी मध्यरात्री विशेष महिला पोलीस तैनात करण्यात आल्या. तिहेरी कवच देण्यासाठी पोलिसांच्या 13 तुकड्या कुणालाही करणार नाही अशा पद्धतीनं काही अंतरावर इथे तैनात असतील. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी भिवंडी तालुक्यातल्या दुघड फाटा इथे हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली, ज्याची बातमी न्यूज 18 लोकमतवरच दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्याचा पाठपुरावा करत अखेर दुघाड फाटा इथे भात खरेदी केंद्र सुरू केलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासादायक ही बातमी आहे. गरमागरम तरीदार लाल भडक रस्सा, चिरलेला कांदा, बारीक शेव आणि तोंडाला पाणी येणारा सुवास अशी सगळी सामुग्री एकत्र आल्यावर तयार होते ती नाशिकची मिसळ. एमटीडीसीला देखील या झणझणीत मिसळीनं भुरळ घातली आहे. आता ही मिसळ अस्सल स्वाद देणारी असल्याचं ट्विट एमटीडीसीनं केलेलं आहे. डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती महोत्सवानिमित्तानं अमरावतीतल्या नांदगाव खंडेश्वर हायस्कूलमधल्या 1500 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषेत 3000 फुटांचं विक्रमी पत्र लिहिलंय. यात त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त सुपरफास्ट महाराष्ट्र. माहिती एनआरसीसाठी वापरण्यात येणार नाही असा खुलासा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय. एनआरसी आणि सीए आणि एनपीआर बाबत विरोधक अफवा पसरवतात. बहुतांश आंदोलनाची हाकही राजकीय पक्षांनीच दिली होती असा दावा अमित शहा यांनी केला आहे. केंद्र सरकारनं काश्मीरमधून निमलष्करी दलाच्या 72 तुकड्या हटवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इथे सैनिक जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आणि त्यानिमित्तानं लखनौमध्ये 3 दिवसांच्या समारंभाचं आयोजन करण्यात आलंय, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील. आज पंतप्रधानांच्या हस्ते अटल भूजल योजनेचं उद्घाटन केलं जाईल. एनआरसी आणि सीए यावरून देशभरात वादंग सुरू असताना केंद्रीय कॅबिनेटनं एनपीआर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करायला मंजुरी दिली आहे. एनपीआरला 2010 पासूनच सुरुवात झाली आणि सरकारच्या सर्व योजनांना एनपीआरचा फायदा होऊ शकेल आणि यंदाची जनगणना ही मोबाईल ॲपद्वारे केली जाईल अशी माहिती कळते. अमेरिकेतली बातमी. बर्फानं भरलेल्या तळ्यात पडलेल्या श्वानाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलाय. खेळत असताना तो घराबाहेर असलेल्या तलावात पडला होता आणि तिथे अडकला होता. त्याच्या मालकानं त्वरित अग्निशमन दलाला कळवलं आणि त्यांनी त्याला सुखरूप बाहेर काढलंय. भारताची धाकडगल अशी ओळख असलेल्या कुस्तीपटू गीता फोगटला मुलगा झालाय. ट्विटरवर फोटो पोस्ट करून तिनं ही माहिती दिली आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीनं नवीन क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी आपलं पहिलं आणि 4थं स्थान कायम राखलेलं आहे. पण भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची एका स्थानानं घसरण झाली आहे. तो 7व्या स्थानी पोहोचलाय. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत, पण काही वेळातच भेटणार आहोत गावाकडच्या बातम्यांमध्ये. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.